ऐक स्टार्ट केलं. सांगाय तुझं नाव काय? माझं नाव आपका नाम क्या है? तसं कसं नाही हिंदी सांगतो. बरं ठीक. बरं ठीक हिंदी हिंदी मराठी. हां मराठीत ना. माझं नाव प्रमिला. पूर्ण नाव? प्रमिला बापू चौधरी. ओके. आणि तुझा जन्म कुठं झाला? पुण्यात. पुण्यामध्ये? हो घरी झाला. म्हणजे हॉस्पिटल कुठल्या हॉस्पिटलमध्ये? नाही तेव्हा नव्हतं हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटल नव्हतं. घरात जन्म झाला. घरात जन्म झाला. हो मग डिलिव्हरी वगैरे नर्स वगैरे? नाही नाही हा नाही का? असंच बाजूचे जुने लोक. हा का? हा त्यांनी आता आई बोलणार आहे सगळं. आता तू बोल सगळं स्टार्टिंग. प्रमिला बापू चौधरी. हा. सांग की, माझा जन्म घोरपडपेठ पुण्या म्हणजे पुण्यात जन्म झाला. हा घरगुती. बरं. हा तेव्हा काय काय वर्ष होतं? ते नाही आठवत. बरं चालेल. आता वय काय मला तुझं? माहिती आहे. आता वय काय? आता वय माझं 60 आणि 4 आहे असं. 60 आणि 4 का? बहुतेक 54. हां 60 आणि 4 बरोबर. मग मनाने सांगितलं मी. मग लहानपणापासून तुला किती भाऊ बहिणी आहेत ते पण सांग. ते ना मला 2 भाऊ आणि 4 बहिणी. आम्ही चौघी. बरं. हां आई वडील आपले बाहेर पडायचे सकाळी 7 वाजता 8 वाजता वडील. आई पहाटे 4 वाजता. मग तिथून आम्ही खेळायचं. मग नंतर आम्हाला बरं. आमच्या घरी भाडोत्रे होते. त्यांनी शाळेत टाकले मला. हो का? हो. कुठल्या शाळेत? हे आपल्या बागेत विद्या घोरपडीपेठ विद्या. बागेच्या मागची शाळा? हां ह्या बाजूची. तिकडे शिकले ते. हा का? बर मग ते घोरपडपेठ उद्यान म्हणायचे तिथे. बरं. अख्खी फॅमिली सगळ्यात छोटी तूच आहे ना? हां अख्खी फॅमिलीत मी नंबर वाईज सांग ना कोण कोण मोठे कोण कोण छोटे? मोठी बहीण माझी अक्का. हां. त्याच्यानंतर मुरली चौधरी. ते कोण आहे? मोठा भाऊ तिच्या पाठचा. भाऊ का आपले? हां ओंकारचा आजा. हां बरं. नंतर दापुडीवाली आई विमल. बरं. त्याच्यानंतर कलावती. नंतर मग रमेश. आता त्यानंतर तू? ते नाही त्याच्यावर 2-3 झाले हे झाले. पण त्याच्यानंतर मी. माझ्या आईला किती 13 मुलं झाली. त्याच्यातली म्हणजे 6 हे झाले जगले. त्याच्यातून आईच्या जुळाला पाया पडायला गेल्यावर तिथून मग आईला मुलं अक्का झाली. अक्काच्या नंतर 2 हे झाले. माझ्या भावाच्या पाठीमागं अजून एक गेलं. त्याच्यानंतर मी 5 वर्षांनी झाली. हो का? हो 5 वर्षांनी उशारा. मग बाकीचे सगळे 2-2 वर्षाचे. 2 वर्षांनी. बरं. मग आई वडील गटे करायला जायचे. म्हणजे चप्पल शिवायला आपल्या कुणाच्या हाताखाली. मग ते लय गरिबी होती आमची. मग त्याच्यानंतर ते रेल्वेला ह्याच्या टरक असतो ना टरक त्याच्यावर टारपडरे शिवायची. त्याच्यावर नाही टायर नाही. हे आता कसं हे चादर आहे तसं त्याच्यावर टारपडरी म्हणतात. त्याचं जाड असतं. ट्रकच्या वरती. हो ते लय जाड होतं पूर्वी. पाऊस जो पत्र्यावर झाकलं तरी गळायचं नाही. ते इतकं जाड असायचं. हा मोठं असतं ना लय मोठं. ते शिवत होते. पारावर पण शिवत होते. पारावरी जुनी लोक वडिलाचे ओळखीचे होते ना. ते आता वारले. त्यांची नातवंड आहेत आता. परतुंड म्हणायला तरी चालेल. तू कसं आमचा परतुंड झाला माझ्या बापाची तसं ते परतुंड आता आहेत. काही जुना सुना काय आहेत काही नाही. भाऊ त्यातले एक भाऊ मी तर तशी बघितला. पण वडिलाची ओळख चांगलीच जास्ती. गरिबी परिस्थिती. कोणी म्हणजे काम केलं की खायला दिलेलं घरी घेऊन यायचे पोरांना वडील माझे. हां बामण लोकांनी मराठी बामण आपली जातवली नाही. मराठी बामणाचीच ओळख होती माझ्या वडिलाची. हो का? हो. मग त्यांच्या चपल्या घेऊन. आता तू कसं त्यांनी भाजी आणली आणि आपण भाजी
त्यांच्याकडून घेऊन बंगल्यात दिली. हम्म. तसे वडिलाला कामं सांगायचे ना बामण लोक, जरा बापू एवढं शिवून आणा. हम्म. मग त्याच्यात 2 पैसे भेटायचे. 1 रुपया 4 आणे सांगितले की 8 आण्याला शिवून आणायचे. पहिले 10 पैसे होते, 10 पैसे 4 आणे हा ना. चप्पल शिवायला. थोडं इकडे ये, थोडं. हां, चप्पल शिवायला. हम्म. मग त्याच्यात आमच्या आईने लग्न केले, मोठ्या बहिणीचं, दापोडेवाल्या आईचं, मग ह्या आईचं, हम्म. भाऊचं थोडं आठवते, लहान होते 5-6 वर्षाची मी. आणि दापोडेच्या ते होते मी काहीतरी 8-10 वर्षाचे असं. स्कूलचं सांग ना, स्कूलचं. स्कूलचं आता मी 4थीला होते, हा. 4थीपर्यंत शिकले. बरं. पहिली आपले काय पाठ नाही बसायला आपलं बसायला पण नसायचं पहिलं. नंतर ते लाकडाचं नसतं का बेंच, असं नाही, खाली वरचं नाही, काय वरचं नाही का? इथून अशी फळी असायची, बरं. त्याला खाली नाही का टेकान असायचं. हम्म. पाठ कसा आहे आपला बरं. हा, तसं हा. असं पूर्ण येतून एवढा. त्याच्या एक बसायचं अंतर सोडून. मग तो इथं बसला की मी इथं बसणार, असं तोंड करून असा फळा असायचा. बरं. पेन्शिल बॅग पिन नसायची, हे आपण भाजी आणतो तिथे असायची. अच्छा. हा. मग काय बुक वगैरे कपडे नव्हतं? पण नाही, कोणचे पण कपडे घाला. मग शाळेत फुकट भेटायचं दूध, हा कपडे, का? कपडे शाळेचे पण भेटायचे कपडे. कपडे पण भेटायचे. गव्हर्नमेंटची होती ना. म्युन्सिपाल्टी. हा, त्याला म्युन्सिपाल्टी म्हणायची. हम्म. हा, ते फुकट गव्हर्नमेंट. गरीब लोकांना, आपल्या जातवाल्यांना, म्हणजे तसे तर सगळेच फुकट घ्यायचे. आपलं कसं धर्म, थोडं इकडे, थोडं. महार, हम्म. सांबार, हम्म. बुद्ध, हे 4 इलो आहे आपल्याला हम्म. फुकट देण्याचं आहे ना. त्याच्यात दुसरे लोक पण खपून जातात. हम्म. आता मला दुधाची बाटली भेटायची प्यायला. शाळेतून का? हां, तर ते मी काय करायची, माझी मैत्रिणी आहे ना, बरं. मी म्हणे बाई 3रीला आहे ना, पट्टी घेऊन उभा राहायची प्या म्हणून. मग ते इकडे तिकडे गेले की आम्ही काय करत होती, पेलेली बाटली माझ्याकडे रिकामी ठेवायची आणि तिला भरलेली द्यायची. मी पेत नव्हते, मला नाही दूध आवडायचं. नाही ना? दूध पहिलंच काय माहिती, एवढी 1 बाटली आणि आम्हाला बारक्या बाटल्या मिळायच्या फुकट. हां, फुकट. मग मी काय करायचे, आईचा दुकानावर आई गेलेली त्यातून दिसायचंच बघा. आता हे कसं दिसतं तसं बागेतून तिथून आई जायची, लवकर जायची 8 वाजता. आणि आम्हाला शाळा होती, मला वाटतं काहीतरी सकाळचीच होती. दुपारी 12ला सुटायची ना. मग आता अर्धे ते 9 वाजता घंटा होतो ना, 9:30-9ला लेस आपला. आता डबा तर नव्हतं नेत आम्ही. हां, आता आई दिसली ना चाललेली, मग मी दप्तर तिथंच ठेवायची आणि पळून जायची. कुणाला तरी मैत्रिणीला कुठे म्हणायची, शाळेतून होती का? शाळेतून. बंकर. ऐक ना, पळून म्हणजे खायासाठी. आईच्या जमान्यापासून खायासाठी, म्हणजे तेव्हा फळं मिळायची ना. मग सगळ्यात लहान म्हणजे माझ्यावर जास्ती जीव. मग मी जायचे पारावर, आणि आई दिसली तेव्हा पण मग म्हणायची आई गेली आता जाते. नंतर ते आता तू कशी म्हणते हे एवढं, मग नंतर माझं आणं. मी त्यांनी पोरीला सांगायचे तुझ्या घरी ने, नंतर शाळेत येताना घेऊन ये. मग सीताफळ, रामफळ, ते फळं द्यायची, चिचा, बोरं असं. मग आई सीताफळ घेताना, रामफळ घेताना, आणि दह्याची गाडगी, दही लय घट्ट पहिलं मडक्यातले. मग तिथं मी नाही परत जायची शाळेत, तिथं थांबायची आई. मग आई हाताला धरून नाही का ते कुठवर, आता ते गार्डन आहे का संदीप मामागे काय बसतो का, तिथून ते सगळं मोकळं होतं. तिथून पप्पा नाही ओरडायचे कोणाचे, पळून आली कोण लक्ष देते, नव्हतं लक्ष. नाही का आली म्हणायची आई, वडील नाही. एज्युकेशन आहे तेव्हा फुकटच की, हा का? पैसे कुठलं भरायला, काहीच नाही भरायचं. फक्त सल काढायची म्हणल्यावर ना 2 रुपये साठवायचे, 1 रुपया, 2 रुपये सलील जायला. आणि सल कुठं, पर्वती दर्शन शनिवारवाडा नाही, ते नाही, एवढं लांब नाही. पर्वती, सारसबाग, तेव्हा तळ्यातला गणपती होता. एवढं म्हणजे झाडं होती, असं सजावट बिजावट काही नव्हतं. मंदिर होतं, मंदिर तर तेव्हाच होतं पूर्वीचं.
पण एवढं म्हणजे नाही का कसं साधं हा हा छोटं छोटं तर आहेच ते. आता मस्त ती तिसरी चौथी पिढी ते बनवलंय चांगलं. हां असं आहे. मग तिथं ते फळं खायचं बियाचं दुसऱ्या दिवशी जायलाच लागायचं. शनिवार रविवारी तर सुट्टी असायची. रविवार तर दिवसभर आहे बरोबर, संध्याकाळी 10 वाजताच यायचं. हा का? मग तेव्हा बाबा वगैरे कुठे होते? घरीच होते ना. नाही ना. हा, शाळेत जात होता तो पण. हा का? तो कुठं जात होता शाळेत? इथनं सुटल्यावर कॉलेज नाही का, कॉलेज? हा 8वी झाली ना त्याची बरोबर. बाबाची. दुसऱ्या शाळेत होते का ते? हा तिथं 8वीपर्यंत नव्हता. दुसरे कॉलेज HP कॉलेज, हा. शिवाजी मराठा हायस्कूल, HP कॉलेज डेक्कन, म्हणजे डेक्कनपर्यंत नाही आहे. SP कॉलेज म्हणजे ह्या बाजूला बघ आपलं पेरुगेट म्हणजे नाही का, पेरुगेटच्या म्हणजे HP कॉलेज एवढं आठवतं मला. पण तिथं पण होती, पण जास्ती करून जात होता ते 8वीला दुसरीकडे असते ना. होतं वाटतं तिथंच होती, मला एवढं आवडत नाही. पण बाहेरच्या शाळेत होता तो. अच्छा. हां मग त्याला पण आहे ना, बाबा पण आहे ना काय वगैरे बाबा नव्हती नाही. का शाळेत? अक्का नाही आठवत मला शाळेत गेलेली. नाही का? नाही. दापोडीवाली पण नाही आठवत. नाही का? नाही. हे कोणच झालं म्हणजे कोणाचे लग्न कोणाचे आठवतं. भाऊचं लग्नात लई लहान आहे कळतंय मला, पण एवढं नाही. आणि हे दापोडेवालीचं हे झोपडेवाली आईचं. भाऊचं नाही, अक्काचं नाही, जन्मच नाही झाला माझा. नाही का? नाही, जन्म नव्हता झाला. तिथून मग नंतर कळायला लागलं आपलं स्वयंपाक नव्हते करत. मग सगळ्यांचे लग्न झाले ना, थोडंसं मग भाऊचे ते का ओंकारची आजी ते स्वयंपाक ते पण भाजी काय जायला लागले नंतर. मग एकटीच आपली बाबा तिथं दिसला ना, माझे पप्पा आम्ही खेळत होतो तेव्हा राखेलची बत्ती होती. कुठली बत्ती? राखेल बाटली ही हा. टेंबा भेटायचा डबडं, त्याला वात करायची. हां आणि राखेल, मग ती राखेलची बत्तीवरच होतं घर. सगळीकडे राखेलची बत्ती. हां बाबा पप्पा दिसले ना तिथं धूम पळत वर बसायची, कारण बाहेर खेळून नाही द्यायचं ना, म्हणजे लहान होते ना नेत्रासारखं. तर नेत्राचं वय ज्यात आहे, पण मॅच होती. हां मग मला माझं ते निगडेवाला भाऊ आहे ना चुलत, ते डबं पैसा पडायची. हां मग ते इथवर धागा पलका फरक तर होताच, धागा पलका आणि इथं एवढा झंपर, हे एवढाच झंपर असायचा आणि एवढा हाताचा आणि परकर, जास्त काही नाही. कपडे बिपडे जास्त नव्हते. मग ते लोक काठीवर असे नाही का ते विकायला असायची मांजरपाट, ते फुलाचे दुकानावर बसल्यावर आम्ही जरा कळायला लागलं. मग दुकानावर मग शाळाच ते खायसाठी शाळाच सोडली मी. हां खायसाठी शाळा सोडली. खायला लागायचं मला फळं बिळं काही खायला. जेवणाचं काही नाही, जेवण वरण भात. आणि संध्याकाळचं आमच्या आईला आहे ना तिथं माशावाल्या पोरी माझ्याबरोबर निधी नेत्रा कशी, मग तिथं रविवारचं ना पान आवडायचं मला. असं समोर एक दुकान होतं पानाचं, पानपट्टी, 10 पैशाला पान मिळायचं, 4 आणे मसाला पान. ते रविवारचं खायचं आम्ही. जरा कळत होतं मग चांगलंच. 10-12 वर्षाची होती ना, तेव्हा मग कळायला लागलं. मग नंतर दापोडीवालीचं लग्नाला झालं ना, मग आम्ही तिच्याकडे मी जास्ती जायचे ना, तिच्याच मागं लागले. तिचं लग्न झालं. लहानपणीची स्टोरी सांग नाही काय? तेच ना, लहानपणाचेच आता ती काय. मग आता खेळायला कोणी नसायचं घरात, मग दारात बसायचं, आई वडील असतं बसायचंच. असंच कोणी म्हणलं जेवलं का, ते खाली चुलत चुलती होती, जेवलं म्हणायचं. असं कोणाच्या घरी नाही जाय, म्हणजे नाही का तू जेवलं नाही दर, मी काही पोरं काय म्हणतात मी नाही खाल्लं, ते द्यायचे. मग आमच्या येस्तोवर आम्ही वाट बघायचं. मग अक्का इथंच राहिली, आपल्या घरातच राहिली. मग तेच स्वयंपाक करायची. मग भाऊचं लग्न झालं. मग भाऊचे बायको आली, त्याची
मग मला स्वयंपाक कधी करायला लागला, मुंबईच्या झोपडीवाली आई, तिचं लग्न झालं. पण मला ते माझे वडील आहे ना, लहानपणात बांगड्या दुसऱ्या असायच्या लबराच्या, मग ते चुलीला पुढं हात भाजर म्हणून नाही करून द्यायचे. डाळ भात करायची नुसता, बाकीचं नाही करायचे. नंतर नंतर थोडं भाकरी नाही जमाना ना, मग भाकरी अशी करायची, भाजी. मग बाबा, तुझा बाबा ते मदत करू लागायचा. What questions suggest me? बाबा वाट बघायचे. लहानपण झाल्यानंतर आई तुझं लग्न केव्हा झालं? हा ते तुझं लग्न कधी झालं आहे? लग्न माझं 18 वर्षात. कसं झालं? 18 वर्षात लग्न झालं. 1 वर्षाने मुलगा झाला. राजू मामा. हा, राजू मामा 1 वर्षाने कसं झाला. झालं लग्न सांग ना. लग्न कसं सांगू? म्हणजे कसं तू बघायला आले? हा, ते मला बघायला आले. त्याच्यानंतर आत्या नाही का, तिचे तिच्या बारसाच्या टाईम पाहुणे अच्छा. बघायला आले 16 वर्षात. 16 वर्षात? हा, आलं होतं. पहिलं 16 वर्षात आलं. मग ते पास पडलं पहिल्यांदाच. ते बाबासारखेच चेहरा गोरेपान होते. दुकानावर बसायला लागले मी. मला म्हणजे माझ्या हाताने धंदा चांगला व्हायचा ना, टेम्पो माल खापायचा माझ्या हातनं. मग मला आई सोडायचीच नाही. मग आम्ही स्वारगेटला हडपसरला जायचो. हडपसरवरनं भाजीपाला आणून तिथं मी असे मध्ये उभा राहायचे. सगळीकडं अशा भाज्या लावायच्या, गुलाब लावल्यासारखे. मध्ये उभा राहून आवाज द्यायचा. अख्खा पाऊस मी लहानपणी घेतलाय. अख्खा पाऊस म्हणजे एक हॉटेलवाला होता म्हातारा, ते म्हणायचा त्या कार्टीला दाब जरा, ते पाऊस घेते. सगळा पाऊस घेतलाय मी. पावसात भाजी विकली. उभा राहा, स्वारगेटला असं हात राहायचं आणि इथं उभं राहायचं. आणि लोकं कामावून सुटले की नाही का, असं भाजी घेऊन विकायचं की आवाज देऊन. मी ती 4 आण्याला आणि बाकीचे सगळे 10 पैशाला. हा, मग नंतर 1 रुपया झाला. त्याच्यानंतर मग मला पाहुणे यायला लागले. पहिल्यांदा पाहुणे आले, पास करून गेले. मग नंतर ते दापोडेवाले आई नाही का, त्यांचे माझे दाजी, ते म्हटले की देणे घेण्यावरनं, आमच्या इकडं परिस्थिती नव्हती ना एवढी देणे घेण्यावरनं, तर ते म्हणले मी देतो. म्हणजे नाही का ठरलं. परत दारूच्या ह्याच्यावर आहे म्हटले कामाला, बाटले विकायला. बरोबर. ते म्हणले नको म्हणते आई वडील मोठे बाबा वरचे तात्या बाबा ओमकारचे. हा, नको म्हणले. म्हणजे काय आता तसं नाद लागल्यावर काय करायचं. एकतर आपले भाऊ देत होता, तारात देत होता आईला माझ्या. नको म्हणलं. मग चांगली होते देखणे बरं का. मग ते दापोडीतली पोरगी केली. मग आईने ते दापोडीवाल्या आईने दाखवलं, ते केले आपलेच जातवाले. त्याच्यानंतर 2-3 येऊन गेले. मग हे दापोडीत माझी नणंद आहे ना, तिथं ओळख झाली हे आईची त्यांची दाजींची. हां, संतोष मामाच्या पप्पाची आणि त्यांची ओळख झाल्यावर मग ते ठरलं मला. मग त्या अंगठीवरनं जरा ते बाबा संतोषचे पप्पा म्हणले मी देतो अर्धा तोळा जादा. ते 1 तोळा दिला लग्नात. बाकीच्यांना नाही दिले ना एवढे. लग्न करून आणि अर्धा तोळा दिलेला आहे. त्याच्यात आपलं तेवढंच भागवलं. इकडं तिकडं ते खेडेगाव. तर मग लय लांब दिलं ना मला. ते सारखंच हानमान लय सण केलं. मग तिथून निघून आले पुण्याला. किती वर्षाचे असताना? ते राजू मामा 3 महिन्याचं पोटात होता ना, तेव्हापासून आले. मग इथं 3 वर्षे. तेव्हा 18 वर्षाच होती तू? नाही, 19 आले. 19. मग ते तेच. झाल्याच्या नंतर 20 लागलंच ना. मग नंतर मग इथं राहिले 3 वर्षे आईकडं. गेले नाही, पाठवलं नाही ना, हान मारलंय होता ना. इथं घोरपडपेठेत माझी मम्मीच्या घरी. मग त्याच्यानंतर 3 वर्षांनी पाठवलं राजू मामा. 3 वर्षांनी? हां, राजू मामा 1.5 महिन्याचा असताना. 6 महिन्याचं होऊन झालं.
राजू मामा झाला ना 6 महिन्याचं होऊन पाठवलं. मग ते राहिलं तरी तसंच करायला लागलं. मग तसंच घेऊन आले. 1.5 महिन्याचं गेलं आणि 6 महिन्याचं झाल्यावर गावात पण परिस्थिती दूध नाही काही नाही पोराला भेटायला. काम नव्हतं, खोटं बोललं ना ते फसवलं आम्हाला. कामाला आहे अमकं आहे तमकं आहे. आणि सासूने सांगितलं काही नाही आणायचं, तेल आणि मीठच आणायचं, सगळं घरचं आहे. फसवलं होतं. मग राहिले जे निघून आले तर मग मी तक्क्यात राहिले. टक्क्यात का? तक्क्यात राहिले. ते बकरीवाले हा. काका मग ते तर राहिले. तिकडच का? नाही, आईकडेच होते. मग मी भाजीचा धंदा करायला लागले. हा का? आईकडे होते. तक्क्यात नंतर आले. भाजीचा धंदा करत होते. तिथून मग मी चांगलं म्हणजे मला सोडतच नव्हते आई. मग माझी आई वारली ना, माझी मम्मी. तर मग माझी सासू आणि हिचे पप्पा, राजाचे पप्पा आले समजायला. आम्ही तर तुमच्याकडेच राहू द्या हिच्या पप्पाला. तर माझी मावशी मुंबईची आहे ना, ती म्हणली की आमची पोरगी घेऊन जातो, कारण तिची आई तर नाही आता इथं. कोण म्हणलं तुमच्याकडेच राहून द्या? म्हणजे माझी मावशी म्हटली. हो का? अच्छा. मुंबईला राहणार आहे. मुंबईला पण होते का तू? मुंबईला होते ना. म्हणजे घोरपडपेठेत नंतर? घोरपडपेठेच्या नंतर मुंबईला होते. बरं. घोरपडपेठेत आले. घोरपडपेठेतून राहिले. नंतर तक्क्यात आले. तक्क्यातून दापोडीत आले. दापोडीत मुंबईला गेले. अच्छा. झोपड्या पण राहिले. झोपड्या म्हणलं नको बाबा. मग ते बाबा आहे ना, 1, 2, 3 महिने राहिले आणि मग परत मारून गेले तक्क्यातून. हां, पोटात तुझी मम्मी होती. मग ते बाबाने एक चापट मारली. तक्क्यातले बाबाने का आता आहे त्या बाबाने. मग नाचले वेचले. मग मम्मी पोटात होती. मम्मी पोटात असल्यावर हाल झालं. तुमच्या बाबाने पण हे केलं, म्हणजे नाही का असं धंदा होत होता ते. नाही, धंदा करत होते ना, म्हणजे खपायचं माल. दापोडे आले बाबा आणि आई. ते ॲप्पल आणून द्यायचे तेव्हा ना, 2 रुपये किलो. छान ॲप्पल असायचे एवढे लय गोड. 2 रुपये किलो घ्यायचं, 3 रुपये किलोने विकायचं. आणि हे बाबा तुझी मम्मी पोटात असताना. मम्मी पोटात होती तेव्हा. नाही, मम्मी नव्हती वाटतं बहुतेक, मला असं वाटतं. लोक बार्गेनिंग कसं करायचे काय? 2 रुपयाला आणलं, 3 रुपयाला विकलं. लोक म्हणायचे नाही कमी करा, थोडं कमी कर म्हणतात. किती मग आपल्याला परवडलं तर घेतात. आता मला परवडलंय हे काय द्यायला गिराकांना. तर मग ते आपल्याला 2 पैसे भेटतात बाळा. आणि उद्या तू पाडूनच मागितलं मग त्याला नाही द्यायचं. ज्याला माहिती आहे ना चांगला माल आहे घ्या, नको कमी करायला. मग 3 रुपयाने विकायचे सफरचंद किलो. बरं. 12ने पावशेर असे बसायचे. 4-4, 3-3 बसायचे पावशेर. टमाट्यासारखे गोड असायचे. 1-2 पेटे द्यायचे ते बाबा. ते 2 पेट्या खपवायचे फुटवर. आणि राजू मामा, तर मम्मी नव्हती. राजू मामा 1 पोत कोथमीर आणायची ना, 10 पैशाला आणायची. 4 आणे विकायचं मामा. 4 आणे. लहान होतं त्या. एकलं म्हणजे लहानच होता. निधी मोठी नाही, मुरमई नाही, नेत्र आहे ना, नेत्रापेक्षा लहान होता. खपवायचं. मग कपडे ही आई घ्यायची झोपड्यावली. बाबा सूट घ्यायचे. तिच्या मांडीवच खोबरं कापायची ती. कोणी पण गिराक म्हणायचं कोणाचं आहे होतं, ती म्हणायची माझं आहे. तेव्हा 10 पैशाला केक बसायचे. 4 आणि 10 पैसे. त्याला आवडायचा पारवला. तिच्याकडेच असायचं आम्ही. झोपड्यावली आईकडं. नंतर आम्ही दोघी पण इथं होतो. ते मोठी ओंकारची आजी ना, काही पण सांगायची ना, मग भांडण. आता आम्हाला आमचं नवरं नाही सांभाळत ना, मग आम्ही कष्ट करायचो दोघी. झोपड्यावल्याने मी एकत्रच होतं ना इथं. मग आम्ही आमचा माल आणायचा, खपवायचा. आमच्या पोरांना कपडे घ्यायचे सणाला. भांडण काढायची. मग ती ओंकारची आजी बाबाला सांगायची शिवाय पिऊन येऊन. मी नाही व्हायची, मी लय कडक होते. मी आईला आई मला नाही सोडायची ना.
आणि तिला मग तिने ते झोपडं मी पण धरलं होतं तिकडं याला झोपड्यावर. पहिलं मोकळं होतं. हा. मग तिथं पुढे आले बाबा आणि हे धरून आम्ही काठी राहिल्या होत्या अशा. तर उपटून नेलं. मग परत आई म्हणली तू नको जाऊ. मग ती आईने धरलं आणि तिथं राहिली ती. मग मी आईकडेच राहिली. 3 वर्षाचा झाला का तो. 3 वर्षाचा झाल्यावर मग आई वारली ना माझी. ते मग माझी मावशी म्हणली मी सांभाळते. मग ते माहितीला आलत्या ना हिची आजी आणि बाप. मग ते म्हटले आम्ही सांभाळ राहू द्या इथं. मग तक्यात राहिले. पहिले आईकडे राहिले. हां घेऊन का नाही गेले तुला? नाही गेले. नाही पाठवा म्हणजे नाही का काय भरवासं नाही का अजून परत मारलं म्हणून आईकडे राहिलं. ते आईकडे झोपड्यावाल्या. मग तिथं म्हणलं नको आपलं इथं घेतलं व्हायला. 15 रुपये भाडं. हां मग माझ्या वडिलांनी तारपडरी दिली. मग तिथं राहिले. मग ते मम्मी राहिली माझ्या पोटात. मग ते परत भाजी खायला हिला घेऊन पोट मोठं हे खायला जायचं खपायचं. परत संध्याकाळचं आहे ना ते ऐकून ना लिंबू मिरच्या कोथिंबीर थोडंसं तेवढं मिळायचं पैसे. रोडला बसायचे दुपारनं आणि मम्मीला तिथं शेजारी ठेवायचे. 15 दिवसाचे असताना त्यांनीच सांभाळले. तक्यातले बाबांनी आई ते त्यांच्या मम्मीने आजीने त्यांनीच सांभाळले. त्यांची लग्न नव्हती कोणाची झाली नाही. माझ्या मम्मीला तुझ्या पहिल्यांदा त्यांनीच सांभाळले. मग सगळे पुरे लोक तिथले नाही का आमचे पण टाकून जायचे त्यांच्याकडे. मग मग दुपारी आले ना मी माल विकून पाजायला तिला आणायचे पाजायला. रडायला लागलं. तिला पूर्व माहिती आहे ना पूर्वाने ते ह्यो अक्षय अप्परचा हां त्याची मम्मीने पाजायला घेऊन यायची प्यायला. रडत होती रडायची ते. मग संध्याकाळचं पण त्यांच्याकडे द्यायची. घरी दुपारी आल्यावर 2 टायमाचा स्वयंपाक करायचा. आम्ही राजून मीच मामा आणि हे पोटात. ते बाबा तर गेले सोडून ह्याच्या. मग नाही ते त्यांनी काय केलं सायकल दिली बाबाची. ते सायकल तिकडं आणि ते तिकडं. आता पगार तर नाही का आता राहिले 6 महिने राहिले. मग पगार नाही काही नाही तसेच राहिलं. मग कवा नकोच गेले निघून. मग म्हणलं नाही गेले. मग नंतर बारसं केलं मम्मीचं मी. ते वाटे अजून आहेत. सगळ्या मुसलमानांनी सांगाय गेले त्यांच्या आत्याला येतो म्हणले. पण तिथं तिच्या बापाला पोरगी एकदा मग हिला नेले ना पकडून स्वर्णाला नेले दारातून कवा नको तिच्या पप्पाने उचलून नेले. मी लय घाबरले. हां मग किनायला गेले रेल्वेने आणि घेऊन आले. म्हणजे कुणी नसताना घेऊन आली. म्हातारीने मला ढकललं. तिच्या आजीने घेतली आणि ओळखीचे इथले झोपड्यावर कोणतरी होते त्यांच्या गाडीवर गेले ना आणि मग मी लोकलने आली पोरीला घेऊन. 2 वर्षाची होती. नेलं होतं पप्पाने तिच्या. राहिली नाही 2-3 दिवसच. ती सारखी म्हणायची माझ्या आईकडे जायचं. मग ते नंतर मग नाही गेले मी इथंच राहिले टक्क्यात. नंतर मग परत नेलं टेम्पो भरून किनायला गेलं. किनायला राहिलं. तिथं परत तसं काय मग इकडे घर बांधलं देवरोडला पैसे जमा करून काय देवरोड. आता मामाने तू राहते ते घर कधी घेतलं? नंतर घेतलं. ते हिचे पप्पा वारलं. हां का ते 1-2 नंतर घेतलं. नंतर पहिले इथं बांधलं ना मी देवरोडला. आपण गेलतो तिकडे त्या दिवशी किनायला. नाही तिथं नाही इथलं एकाच ना देवरोडला होतं ते. नंतर किनाईला पण बांधलं ते आता आहे ना. पहिलं घर कुठं बांधलं? पहिलं घर हिच्या पप्पांनी बांधलं किनाईला. नंतर हे 2 जण झाले ना मग मी इकडं बांधलं देवरोडला माझ्या पैशाचं. हो का? माझ्या पैशाचं बांधलं. इथली भाजीपाल्या धंदा करायची तिथं करायचे. केळी विकले बोरं विकले द्राक्ष काळे विकले. मग ते एकूण आपलं फिरेज घेतला. मग ते फेप्सी ते त्याच्यावर जमा करून आपलं मग बोंबील सुकट विकलं. नंतर नाही का
कामाला जायला लागले. अच्छा. 400 रुपये महिना गहू तांदूळ निवडायला. सकाळी 6:45ला जायचे, संध्याकाळी 6:45 जायचे यायला. मग सगळं उठून रात्रीच्या 1ला उठून आहे ना, बारीक नळाला धार असायची, बारीक नाही काय येतं पाणी राहिलेलं. त्याच्यानंतर 4 वाजता मोठं पाणी यायचं, 4-4:30ला. सगळं पाणी भरून डबा करून मी नाही काय खायचे, हा का? बिलकुल नाही खायचे ना काही. म्हणजे मला तिथं जेवण होतं ना, कुठं? जिथं काम करते तिथं हो का? निवडायचं, तिथं बरोबर. सगळं करायचं सुबभर काम. गेल्यावर सुबभर लसूण सोलायचा, मग तिथून झाडू पोछा, मग नाश्ता द्यायचे. ते नाश्ता झाल्याच्या नंतर दुपारी 2-1:30ला जेवण. बरं. तिथून जे बसायचं जेवून, धुणं भांडे त्याच्यातच 400 रुपयामध्ये. 4,000 ना 400 महिन्याला का? महिन्याला. मग त्याच्यावर मी काय काय घ्यावं, गोदरेजचं कपाट, शोकेसचं कपाट, फ्रीज घेतला म्हणजे होता माझ्याच का? पैशाचा. सिलेंडरला ह्याला नंबर लावला तेव्हा 35 रुपयाला 135 रुपयाला सिलेंडर भेटायचा. हातपाय खाली गेले. घे ना, 135 रुपयाला सिलेंडर भेटायचं. हां फोनमध्ये बघ. हां ना, 135 रुपयाला सिलेंडर घ्यायचे मी हम्म. माझ्याच नावावर. मग ते नंबर ह्याचे पप्पांनी लावला होता हा. ह्याला, नाही का काय काय नंबर लावते तसं. ओके. ते नंबर आला. मग तिथं कामावर आले, म्हणजे आपल्याला हे आलं आहे, सिलेंडरचा नंबर लागला म्हणले, गॅस शेगडीचा. ते गॅस शेगडी घेतली. लाईट नव्हती, आम्ही भाड्याने लाईट वापरली होती 4 वर्षे. एक बाईची 2 वर्षे घेतली, एकीची लाईट का? हां भाड्याने भाड्याने 75 कसं रुपये. दुसऱ्याची म्हणजे लाईट? दुसऱ्यांचं light दुसऱ्यांचे वापरायचं, वापरलं त्यांना पैसे द्यायचे द्यायचे महिन्याला 75 रुपये. स्वस्त होतं ना. अच्छा. हां स्वस्त होता. मग ते लाईट, मग तिथं ना कनेक्शन म्हणते का दुसऱ्या? हां ओके. हां हा, कनेक्शन. लाईट जोडायची अशी. टीव्ही नव्हता का तेव्हा? काही नव्हतं. मग नंतर घेतला ना मी टीव्ही हां का? छोटा, अच्छा. आपलं झाकण लावायचं. घोरपडे पेटवाला होता तसं? नाही तसलं नाही, असा होता हां. कपाटा एवढा हां. आणि पांढरा होता, नाही पांढरा. बरोबर. अरे आधीचे टीव्ही कसे असायचे, एवढं कम्फर्ट नसायचं, त्याला हां झाकण असायचं. झाकण असायचं. हां मग का? हे दुसरीकडे जायचे ना. हां. मग तिथे एक जरा लंगडा म्हातारा येडसड होतं, ते बादा काय ते काय म्हणायचं ते. हे दिवशी अच्छा. हे पण जायचे. हां. तर ते राग आला ना, तर नाही जाऊन मग मी 3200ला टी व्ही घेतला, 3200ला. हां का? 3200 म्हणजे हा, 3,000. 3200 नाही, मग. 320. 332 म्हणजे 200 रुपये आणि 300 रुपये हा, असं होतं. तेवढ्याला घेतला होता मी. हां का? 320 ला टीव्ही मध्ये. हां का? हां एवढं स्वस्त? हो. हां. तेव्हा मग त्याच्यावर बघायला लागली पोरं. हां त्याच्यावर का? एक सामान घेतलं मी. मग ते थोडं करून दुसरं घर केलं तिथंच. बरं. पहिले हे एवढंच होतं, ह्याला पण कमीच होता, एवढं नव्हतं. तिथंच वट्टा, तिथंच बाथरूम, आणि ते म्हणजे मोरी, त्याच्यावर उचलून स्वयंपाक करून भांडी ठेवायचं, आवरायचं वट्टा, एवढासा वट्टा. तिथंच मग वरती ठेवून मग खाली झोपायचं चौघं. त्याच्यानंतर मग थोडा वट्टा घालून ह्याच्यापेक्षा मोठा रूम केला. तिकडून ते माती पडलेली, दगडी कोणाची पडलेली गोळा करून एक दगड करून दगडाचा वट्टा केला. त्याच्यानंतर मग नाही का असे पत्रे ठोकले. त्याच्यानंतर मग बांधून घेतलं काम करूनच. ते झालं का आता, तेव्हा कामाला नव्हते, असंच हे एक ते एक, बोंबेल सोकट एक. त्यानंतर मग कामाला एक बाईला म्हणलं, ह्यांच्या पगारात भागाना ना 400 रुपयात. तेव्हा स्वस्त होतं. 12 रुपये किलो तेल का? हां. बाजरी ज्वारी 1 रुपये 1.25 रुपये किलो, 1.5 रुपये किलो. आणि तांदूळ आहे ना, चांगलं तांदूळ 2 रुपये किलो. अच्छा. चांगलं भारीतलं तांदूळ. आता आम्ही भारीतलं ते वाण्याला सांगून यायची ना, मला बाबा कामाला जाते, मला निवडलेला माल पाहिजे. मग आम्ही काय करतो, दर महिन्याला आम्ही 8 वाजता जेवायचं, 8 वाजता झोपायचं, म्हणजे 8:30पर्यंत झोपायचं.
हे काही हिचं लक्ष अभ्यास भला टी व्ही भला हे मम्मी घाबरून झोपायचं. हा लवकर झोपायचं आणि लवकर उठायला लागायचं ना बाळा मला. मग ते काय झालं 400 रुपयामध्ये त्यांचं पगार ते 200-150 रुपयाचं महिन्याला सामान भरायचं. बाकीचे पैसे दारू प्यायला वर लपून ठेवायचे. त्यांना पण 400 रुपये पगार. हो का 4,000 नाही 400. लर्निंग करत होते दोघं. मी करायचे जास्ती माझं चाललं. यांचं शिक्षण यांचं वया शाळेचे कपडे त्यांचं नुसतं धान्य असायचं. सिलेंडर माझा लाईट बिल माझा म्हणून मीटर घेतलं मी कामाला लागून. हो का कुठलं मीटर हे लाईटीचं मीटर सेपरेट मीटर सेपरेट मीटर घेतलं स्वतः. कनेक्शन नाही मग नंतर त्यांनी टी व्ही घेतला. मम्मीचे ते लग्नाच्या टायमाला लगीन जमलं तेव्हा नाही का टी व्ही उचलून नेला आमचा. कोणी हे ते शेजारच्यानेच नेला असेल भावलाटाने त्या त्याच्या बहिणीने. हां ते खाया बियाला तिथं पडलेलं होतं ना ते म्हणजे कुलूप हे करून हे केलं ना. बस्तं बांधायला आलतो हां तो पण आलता मम्मीचा बस्ता बसता म्हणजे कपडे खरेदी लग्नाची. हां पुण्याला हिचं तुझ्या आजीने बाबाने हिचं शालू घ्यायचा होता ना त्याच्यामुळं घ्यायला आणतो. मग एक रात्र ही आई काय म्हणजे झोपडवली परत नाही येता यायचं राहा एक रात्री म्हणजे. आणि तिकडं मला कसं तरी असं नाही का झालं काय चोरी झाली असं. चोरी इकडं आपल्याला कसं तिथं काय झालं की इकडं काहीतरी होतं असं. ते चोरी झाली. मग परत डागडागिनं होते त्याच्यात माझे होतं ना गळ्यातलं होतं लक्ष्मी हार हे. आई मग ते तू घर बांधलं त्यात राहिली त्यानंतर मग दुसऱ्या घरात कधी गेली शिफ्ट झाली. हे काय हे मम्मीचं लग्न झालं. हा का मम्मीचं लग्न झाल्यावर शिफ्ट झाली. हे झाले ना तिथं दीदी झाली ना तिथंच कुठं त्या घरी कुठलं जुन्या घरी देवरोडला. दीदीचं तिकडं जन्म झाला हा दीदीचा? तिकडं झालं. बाई ठेवली होती मी तिला आंघोळ घालायला. हा का हा टावरांमध्ये झाला नाही टावरमध्ये नाही. टावरांमध्ये तू झाले. अच्छा अच्छा नाही हा ते याला झालं सोनाने दवाखान्यात ना. ही झाली ह्याला काय गं नाव टावरमध्ये नाही झालं ते सोनाने दवाखान्यात झालं. ती इकडं झाली वायशमला. हा का दीदी वायशमला झाली. आणि तुला तर नव्हतं हे करत. मग नंतर मी आणलं तू मला 1.5 महिन्याचं असताना 6 महिना झाले आणलं तुला हो इकडं. का? 15 दिवसाचं का काय. चांगली तब्येत ठेवली मी तुझी. हिचीच नाही झालं तुमची वज नाही झाली हिची. तू घरपट पेटत झाली तेव्हा चांगली होती. बाई ठेवली होती मी हिला. मी कामाला जायला लागायचं ना मला. बरं बरं बाई ठेवली होती म्हणजे तिला आंघोळ घालायला. बाकीचं सगळं करून जात होते. तुला नाही हिच्या वेळेस त्रास लय झाला दीदीच्या वेळेस का लय झाला. का मरता वाचले ते. का गं? होतच नव्हते. कोरडी निघाली ना पोटातून. पाणीच नव्हतं तिच्या पोटात. हा का मम्मीला त्रास लय झाला. 2 दवाखाने फिरलो आम्ही. अशी तर झाली. लहानपणापासून लाड झाला आईकडं पण इकडं नाही बरोबर झालं. जरा कष्टच करायला लागलं लगीन झाल्यापासून. हा का हा लगीन झाल्यापासून नाही तर लय लाड झाला माझा घरी. लाड म्हणजे लहानपणी का हा लहानपणी म्हणजे कसं लहान म्हणजे कोणी खाया प्यायला कमी नाही. गरिबी परिस्थिती पण व्यवस्थित खाणं पिणं असं होतं ना. हा व्यवस्थित खाणं पिणं आईने जपलं. मासे नाही पण माशाची अंडी कोळंबी अंडी चांगली गावरान अंडी. मी पण लग्न झाल्यावर टक्क्यामध्ये आहे ना 1 डझन अंडी आणली. 10 पैशाला अंडं होतं फुटकं आणि अख्खं 4 आण्याला. चटण्या बिटण्या त्या बाबाला आवडायच्या बघ टक्क्यातल्या बकरीवाल्या. हा अजून ध्यान करतात माझं. त्यांनी सांभाळलं तर त्यांच्या ते पोरं झालेत ना आता. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांना कपडे घ्यायचे मी तुझ्या मम्मीला सांभाळते म्हणून. हा का बांगड्या भरायची पंचमीला संक्रांतीला. हा चांगलं ते. हा चांगले लोक आहे. आपण विसरत नाही मी त्यांना हो का नाही.
ते पण नाही इसरत, नाव काढतात. त्या दिवशी घरी भेटायला गेलते ना, पोरगी वारली त्यांची. त्यांनी नाही वारली ना लग्नाची पोरगी, चिमी एवढं पोरगं येते ना त्या पोरीला वारलेली. बाबाला का? नाही, बाबाच्या पोरीला. त्या बाबा मोठा बाबा आहे, हे छोटा बाबा आहे. हा का? त्याला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. हा, चांगले आहेत दोघं. मला कसलं ते दुःख नाही. लग्न झाल्यावर हानमार कष्ट करायला लागलं. फिरायला वगैरे जायची काही लहान असताना तू? हा, फिरायला नाही बाबा, असं बाहेर वगैरे नव्हतं जात? नाही उलटी यायची ना, हा का? मग त्या आईने सवय लावली मला. कुठली? दापुडीच्या लग्न झालं इकडे, ह्या देवाला त्या देवाला, नाही का. हा हा. नाही तर मी नव्हते जात कुठं. आमचं गावच नाही बघितलं. संदीप काकाच्या लग्नात बघितलं, नाही का, लग्नाला. हो का? तू लहान होता हा हा. ते, नाही का, तुला बंदूक मी घेऊन दिले बघ. हो. तिकडं पप्पा रागवत होता सारखा. सगळं चांगलं माझं लग्न म्हणजे मी झाले ना. आईला, माझ्या आईची परिस्थिती बेकार. म्हणजे ही चप्पल आहे ना, ती शिवायला एक खंडीच्या पिंडी आणायची. खंडी म्हणायची पहिले लोक, खंडी. मग ते खंडी असं गट्टा करून शिवत होते. शिवत लहानपणी आठवतं ना. अक्का, माझी मोठी अक्का, हे 2 रुपयात सारवून घ्यायचे लोकांचं. मसाला कुटायची 2 रुपयात, त्याच्यावर पोट भराय. हा, नंतर आई भाजी विकायला लागली. मला 7 वर्षाची असताना ना, मी यात्रा एवढी होते ना, तेव्हा एक भाजी विकायला लागली, भिशा लावायला लागली. मग तिथून मला सगळ्यांचे लग्न. हो, 7 वर्षाचे असताना दुकान टाकले बांगडेवाल्याने. हा, 7 वर्षाचे. मग मला फुकट बांगड्या भरायचं ते. नंतर त्यांच्या सामनेच लग्न झालं माझं, बाबाचं, मग झोपड्यावली आईचं, इमन आईचं. अक्काचं आणि भाऊचं नाही एवढं, म्हणजे नाही. भाऊच्या टायमाला 6 वर्षाची होते ना. वरचे भाऊ आहेत ना, त्यांचे लग्न 6 वर्षाचे होते. हा, ते सगळं चांगलं. मी झाले ना, मग जरा चांगलं झालं. तर तसं मम्मी झाली ना, तेव्हा मग त्यांना नोकरी लागली हिच्या पप्पाला. हिचा लय लाड, हिच्या पप्पाला, मम्मीच्या. तेव्हा नोकरी लागली त्यांना. चांगलंच झालं. तर ते मस्त म्हणतात ना, ते चांगलं झालं, पण पेनेनेच गेलं आहे ना. पेनेने गेले ते, नाही तर चांगले. आतापर्यंत तर काय, मामा तर लय घाबरत होता त्यांना. नाही, मामाला मारायचं, दम द्यायचे ना शाळेबद्दल, असं नाही का, पप्पा कसे करतात तसं करायचे. हुशार होती तिची मम्मी. एकदा पण नाही नापात झाली ती. पुढे गेली असते ती. लवकर लग्न केलं मम्मीचं पण. लग्न झाल्यावर 17 लागलं तिला. हा, माझं झालं 18 वर्षात. 18 वर्षात झालं. 19 वर्षात मूल झालं. नंतर मम्मी 5 वर्षांनी, 4.5 वर्षांनी लहान आहे मामाला. हा, 4.5 वर्षांनी लहान आहे. आता मम्मीचं लग्न पहिलं झालं ना मामापेक्षा? हा, मम्मीचं झालं, पण मामाला नोकरी नव्हती ना तेव्हा. लग्न करून काय करू, मम्मीलाच नोकरी घेणार होते. मी हुशार होते ना. मम्मी, मी, मामा गेले होतो ऑफिसमध्ये, तर मम्मीलाच नोकरी लागली असते. पण माझं नाव हिच्या आत्यांनी भांडले असतील, म्हणजे ते मुलीला लावलं, म्हणजे नाही का, नाव ठेवलं असतं ना. त्याला लागली असते दुसरी, ते बरं झालं असतं दुसरीकडे लागलं असतं तर. हा, बँकेत लागली होती. 6 महिने केले की बाबाकडे कॉर्पोरेशनला. सोडलं कशाला? नाही, त्यांचे आलं लोक, तो माणूस रजेव होता ना, तो माणूस आला. हा, तो माणूस आला रजेवला. नाही तर मग हे झालं असतं मामा. बाबांच्या बँकेत का? हा, बाबांनी लावलं होतं तिकडं. कॉर्पोरेशन माहिती आहे का तुला? ह्या मंगळदार टाकीचे तिथं बँक होते, तिथं लागलं होतं मामा. तिथून येत होता कामाला. खूप झालं तर एकदा हे झालं असतं ना, मग हीच लागली असते, मम्मीच लागली असते डेपोत कामाला. लागतात की, त्यांना मुलगा नाही ना, पोरींना लावलेलं आहे. आता कोणी नाही घेत. बरोबर. आताचं काळ असं 5-6 वर्षे, म्हणजे 10 वर्षे झाली वडिलाच्या जागेवर कुणाला नाही घेत.
आता कमी करायला लागल्यात उलट. काही लोकांना लागलं नाही ना, सगळे विचारतात ना तुमचं पोरगं कसं काय लागलं. आम्ही नाही पैसे दिले. पैसे आम्हाला साहेबांनी विचारलं तुम्हाला पैसे कुछ मंगा काय इधर. मी नाही कुणी मागितलं नाही तर कशाला आपण बोलायचं कोणाचं नाव. आणि एक बाई लई आगाऊ होती ह्याची केरलावाली. कागदपत्र घेतलं नाही म्हणजे मला. मग मी रडले तिथं. म्हणलं आम्ही कुठून तरी गोळा करून आणून दिलं तुम्हाला, नाही कशी म्हणते. मग तिने मग दाबत होती कामाला लागाव नाही. मग हां म्हणलं कमांडंटला सांगू आम्ही हे काय असलं. मी रडायला लागलं. मग बाई आगाच होती. तिला झालं आता म्हणतो राजूमध्ये लई तारत देत होते ना, तर पॅरलाइज झालं वाटतं तिला. बाहेर केरळवालीचा जळ कुठं असते. हां जास्त पैसा कमावतात बाहेर द्यायचे उगाच पोरं लावतात का. मग हुशार असतात ते लोक. आपणच कसं भेटतो नाही का. मामा आतमध्ये चांगले आहेत कामाला. हिचे पप्पा का 100 किलोचा बोजा लोखंडाचा पाठीवर घेतलेला आहे. त्यांना ठेशन दुटी म्हणल्यावर नाही का रेल्वेच्या तिथं कडेने गाड्या लागतात ना रे मिलिटरीच्या, त्या खाली करायला लागायच्या. मग तेव्हा 12 वाजता सुटायची जेवायला. शनिवारची पेन 2ला डेपो सुटायचा. आता 12चा टाईम दिलेला आहे ते वारल्यापासून म्हणजे चेंज. आणि तिथून 4ला सुटायची. 15 मिनटात त्या गाडीत यायची. ट्रेन होती त्यांना स्टेशनला हिच्या पप्पाला. हां इथून आमच्या इतकं चालायचं. आपण कसं गेटपासून चालतो एवढं गेटपासून बाहेर चालतो तेवढं चालून रेल्वेला यायला लागायचं आम्हाला. मी तिथून जायचे तर 6:45ला लोकल होते. कसली पळत होते मी. 15 मिनटात लोकल तिथं धरायची. कधी 7ला यायची. आणि पुण्याची गाडी नाही येस तर लोकल नाही येस तर तोवर हिचे पप्पा बसायचे. हे आंघोळ 5 मिनटात आंघोळ व्हायची. या बाबाला अर्धा तास लागते, पाऊण तास लागतो आहे आंघोळीला. पाऊण तासात म्हणजे पाऊण तास यायला लागतो त्यांना. 10 मिनटात आंघोळ करून रेडी होऊन चहा पिऊन यांचा डबा भरून मी माझ्या अगोदर माझ्या नंतर जायचे नाही. मी 6:45-7ला लोकल होते. 6:45 का 7ला मी अगोदरच पोचायचे. ते नंतर यायचे आणि तिथं पेपर वाचत बसायचे. पेपर येड होतं पेपरच. मग हे महासाकांना टाकलं ना मी हिला शाळेत 10वीला. मग ही माझ्याबरोबर येत होती ना. मग माझ्या तिथून जायची ती तिला सोडून. मग ती एकटी जायची. पोरी तळेगावच्या मैत्रिणी होत्या आमच्या तिथली होती एक पोरगी. हां शाळेला लोकलने जायला. देवरोडचं जुन्या घरचं आपण गेलो होतो त्या दिवशी. तू नाही एकदा गेलतो शिरकुर्मा. तू होता का. हां तिकडं ते घर होतं माझं बघ. वरती गेलो होतो त्यांच्या घरी आपण. त्यांनी शिरकुर्मा खायला घातलं. ह्या लाईनीला म्हणलं मी नाही येत तिथं. ही जी मैत्रीण नाही का तिथं राहिलं होते आपल्या घरात. त्याचं पीक नाही राहत तिथं. नाही राहत आता दुसरीकडे घेतलेलं आहे त्यांनी. तिथं त्यांनी पाठीमागं घातलं ना. हे 3 असं 2 रूम काढून 2 भाडोत्रं ठेवल्यात. हां माझं चांगलं होतं तिथं. माझा बंगला झाला असता छोटा. मामा म्हणला नको माझे आपले पप्पा वारलेत आमचे नको तिथं. म्हणून इकडे घेतलं विकासनगरमध्ये. अच्छा त्यानंतर तिकडे घेतलं का. हो मम्मीचं लग्न झालं. अच्छा मम्मी लागली ना वारडायला. आम्ही असताना नाही घेतलं. तेव्हा कुठं नोकरी नव्हती ना. नंतर घेतला ना आम्ही. तिकडलं घर ऐकलं 1.5 लाखाला कुठं येतं का. 2 आत बाहेर 2 रूम. त्यामुळे त्याने काय केलं काय माहिती. आणि त्या वंदना मावशीची दीर तिचे पोराला मी इथं पोरगी बघितली होती ना. ते लग्न जमलं तर ते लग्नाला इकडं येस तर त्याने माझं हे एक वट्टा तोडून ठेवला. त्याला म्हणलं वट्टा कसा काय तोडला. तिथं वट्टा घातला होता त्याच्या बाजूला त्याच्या दाराच्या म्हणजे माझ्या घराच्या शेजारी. मग ते तोडला त्याने. मग मला भांडण झालं त्याच्यावर. भाडोत्र पण एकदा राहिलं आणि ते गेलं निघून पैसे न देता. मग म्हणलं नकोच जाऊ ते मरू दे म्हणलं. आपलं नव्हतेच निघा. मी तिथं आहे ना राहायला पाहिजे होतं आता.
मला सगळी म्हणले तुम्ही वहिनी उगाच ऐकला, पण कुठे त्याचं चांगलं झालं. त्याचं नाही चांगलं झालं. त्याने गेलं तिथून टिकूनच दिलं नाही. हे जे बाबा रोज रोज म्हणतात वारल्याच्या नंतर त्यांनी हे केलं ना आम्हाला तिथून काढायचं, तर रोज येत होतं म्हणतात स्वप्नात. तर ते एका आपण शिरखोरमा पिलो का त्यांच्या बंगल्यात आज शिरलं. ते म्हणले वहिनी रफिक म्हणतो की रोज येऊन हे करतोय आम्हाला. मग त्यांनी 5 बकरी मारली होती. शनिवारवाड्यापाशी हे आहे का दर्गा आहे बघ तिथं, दर्गा माहिती कॉर्पोरेशनच्या तिथं ते मला असं सारखं दिसायला लागलं काय काय. आणि कुलूप पिन मग सुवर्ण राजूने बघितलं का, सुवर्ण राजूने त्या संडासाला आमचं कुलूप लावलेलं आणि दुसरं इथं लावलं. चावीने उघडानच ना, तोडून दुसरं लावलं असं त्याने, हे का नाही. त्याला इतर गेलं काय माहिती म्हणायला लागला. त्याला टिकूनच नाही दिला तिथं. असं तर आहे. कुत्रे पण होतं ना तुमच्याकडे? हा होतं. ते मम्मी वाचताना होता, मम्मीचं लग्न नव्हतं झालं. त्याच्यानंतर एक होतं, काय तिचं नाव ठेवलं होतं, कुत्री होते. आणि गाय पण होती ना? गाय होती, हिला दिली होती एवढं पिल्लू. कोणी? कुत्र्याचं आमच्या गाववाल्यांनी. हे झाले लाड झालाय तिच्या बापासारखा. गाईचं म्हणजे एवढी दिली ती. हे जेवण एवढा हाईट असताना हा एवढीच होती. त्यानंतर आम्ही मग खाऊन दर गुरुवारी मी आंघोळ घालायचे, तिचे पप्पा पण घालायचे. खायला ते मिळतं त्यांचं, आणत होते. कुट्टी म्हणते, शेंगदाण्याची कुट्टी, ह्याची गवत वाळलेलं ते बारीक करून द्यायचं आम्ही. चांगली मोठी झाली ते ह्याच्यातून येईना पत्र्याच्या घरातून. आणि एक दिवशी दसऱ्या दिवशी जी गेली चोरली त्यांनी, त्याची किती नुकसान झाली, लई नुकसान झाली त्या दूधवाल्याची. आता आहे त्याचं चांगलं 4 मुलं आहेत त्याला. कवा नको चोरली. आम्ही शोधतोय एवढा गाळ पाऊस येतोय, ही रडली जेवली नाही. कुत्री गेली तेव्हा तसंच, आणि गाई गेली तेव्हा पण रडलेली. बरं ह्याच्यात गेली ना गाई दसऱ्या दिवशी, सापडानच. अंधार म्हणतोय मी, शोधलं मांजर. हा मांजर तर लय भारी होती. हे बघ असा वाटता होता आणि त्या वाट्यावर बसायची. मी कामाला मला मारलं होतं नाही बापाने, तर मी निघाले होते. तो ती मांजर नव्हते, अरे बोका होता, पण मला वाटायची मांजरच आहे. 13 महिने सांभाळली होती तिला. एवढं पिल्लू गेले ना, ते नेले कोणी गेलं, ते लोक नेतात माकडवाले. जे माकड सांभाळतात ना, माकड असतं त्यांच्याकडं, ते झाडू बनवतात. ते आमच्या जुन्या घरीच्या तिकडं ते येता जातं बघायचं. असंही बसायची वाट बघत कामावून आल्यावर. आणि मग कामावून आल्यावर हा वाट बघायची आमची. जास्ती लाळा मम्मीचा होता, मम्मीचा जास्ती लाळा होता. मग सुकड बोंबीला असायचं ना, तोंड नाही घालायचे. मासे करायचे मी, तरी पण तोंड नाही घालायचे, अशी बसायची बाजूला. आपण कसं जेवायला बसतो तशी ती बसायची. मग काय झालं, एक दिवशी वाट्यावनं गायबच झाली ना. कुठं गेली सापडानच. तेव्हा पण तुझी मम्मी रडायला लागली. माझी मांजर नव्हती, बोका होता. आकुर्डीवरून आणला होता का धनगरणीने दिला होता मला. एवढं पिल्लू. ते पिल्लू सांभाळ चांगलं एवढं मोठं झालं. लांबलं चोख आणि लाल कलर म्हणजे माहिती आहे का, बदामी कलर असतो ना, तो कलरच नाही दाखवायला येतं. बदामी कलर असतो तो. मग ते पण गेलं. मग पोपट पाळला मग ह्याच्या पप्पाने. 2 पुण्यावरनं जुना बाजारातून 2 खुर्च्या, त्या खुर्च्या आहेत बघ त्या पिंकीकडे दापोडीच्या, 2 हे जोडी रागो महिन्याची. तिथे जे बापा यज्ञ होतं, खेळून रक्त भुंबळ केलं, मेले. कोंबडे पण मारायचे मी, कोंबडे पाळायचे, कोंबडी. आणि एकदा मी नाही का, तिला पिल्लं काढतात ना, ते मला माहीत नव्हतं. मी सोडलंच नाही पाणी प्यायला. त्याला पाणी प्यायला सोडायला लागतं कोंबडीला.
मी काय कोंबडी पण केलं, होती का तुझ्याकडे? कोंबड्या पाळत होते मी. हा का? हा, अंडी द्यायचे ना, हम्म. एक अंडी 40 अंडं देत होते. मग या मामाला आहे ना, मामा विकायचे नव्हते. हा मी विकत होते ना, होय. विकायचे. मग आम्हाला जत्रेला कापायचे. हं. मग अंडी एक कोंबडी ना 40 देत होती, लाल कलरची. या उशी 40 देत होती, 40. ते 40 अंडी मी काय केले एकदा, वर्षाला 40 ना? रोज एक द्यायची ना, म्हणजे रोज एक ग, म्हणजे साठवली तर नाही का 40 व्हायची. वर्षाला पण 40 अंडे देते ना? नाही नाही, ती जास्त देत होती. ती जास्त देत होती. म्हणजे चांगली ती स्पेशल होती जास्त. हा, म्हणजे काय काय आता एक एखादी रोज असते अशी. एक होती ना, तसं खाणं पिणं असायचं ना. मग हं. खाणं बाहेर, आणि आम्ही पण बाजरी बिजरी टाक, हे टाक, कोथिंबीर टाक. मग ती कोंबडी आहे ना, मामाला असलं टाईट बांधलं होतं, लगेच निघतं माझ्या पायात. काढू नको, मी बांधतो. काढू नको. पण बांधलं ते. हा. चटक्याने चिटकवलं तरी पण नाही. निघतं माझ्या पायात. हो, थांबून नाही द्यायना त्याच्यात तुला. मग ते काय झालं, कोंबडी मम्मीला का मामाला पडलं, हिरीपाशी घावला ना तो बॉल, असा बॉल मारायला गेला तर लचकला ना, ते एवढा पाय झाला वाटतं. मग ते बारपाने पण शेकला, आणि ते मामा का? हा फुटबॉल मित्र, खेळताना? हा आमच्या घराच्या पाठीमागं बरं. तिकडं समोर. तर ते मित्र, त्याचे एक मित्र हसायला लागलं कुणाला म्हणून. तर ते म्हटलं की राजू कसा करतो, राजू मुसलमानाचेच होते ना, चांगले होते मित्र त्याचे. तर त्याला म्हणलं, त्याला शेजारच्या पोराने आहे ना झोपाडले. त्याला म्हणलं, गोपाळ जर राजूला जरा घेऊन ये. मग त्यांनी सायकल येऊ, साम टेलर आहे म्हणून बाजारात चोळतात ना, ते चोळत होता. ते म्हणलं, चोळून काय फायदा नाही, तुम्ही ससनला नाही. आता पुण्यामध्ये म्हणलं का? हा, पुण्यात. तर नाही का, याचा पप्पा येस तर थांबले मी. बरं. मग आम्ही लोकलने, तो ही बारीक होती, हा का? हिच्याच वेळेस वाटतं, राजूच्याच वेळेस. शेजारी मैत्रीण नाही का माझी, बय्यो भाभी म्हणून, तिला म्हणलं, माझे 2 कोंबडा आणि कोंबडी तुमच्याकडे राहू द्या, मी राजूला घेऊन जाते दवाखा. हा म्हणले. आणि तिथनं आल्यावर ह्याला ॲडमिट केला का, हिला मग आम्ही दोघं राहिलो हा. तुमच्या घरी, आईच्या घरी. हा का? त्या आईच्या झोपड्यावल्या ह्या काय, त्याला ॲडमिट केलं होतं ना झोपड्यावर. त्या हाडाचं आहे ना, रेल्वेतून आणलं का, ही मम्मी तुझी एवढी पळती या धूम. कुठं? पारावर तुझा बाबा बसला होता, हे खायला हा. भाजी. ही आई, अच्छा. ती आई तर दुकान टाकूनच पळत आली. हिने बसेतून लोकलमधून झोपून नेलं ना मामाला, हा. बसता नव्हता येत. मग झोपून नेलं तर त्यांनी ही पळत गेली. हा. 5 वर्षाची असं नाही, ते 4 वर्षाची पळत गेले. तर ते म्हणले, मावशी मामा भाऊला लागले. भाऊला लागले? म्हणजे भाऊ म्हणायचे ना राजू अच्छा मामाला. अच्छा. मग ते तसंच रिक्षात घातलं. तिथं पैसे भरायला लागायचे. स्वस्ताईमध्ये 25,000 रुपये भरले. 25,000. 25,000? हा, तेव्हा महाग होते ना 25,000. ते महागाई दवाखाना, कोणता? हे झोपड्यावला शारदा केलं, हा, शारदा क्लिनिक. ते लय महाग आहे. आता तर 3-3, 4-5, 5-5 लाख आहे ते. मग 25,000 रुपये. नाही, पण त्यावेळेस तुमच्यासाठी असं मोठं होतं ना ते. 35 होतं, 35 झालं त्याचं. हे आईने भरलं ना तवर. मग नंतर दिलं त्याचं मी, तिने घेतलं थोडं. केलं नीट. हा, फ्रॅक्चर झालं. हड्डी सरकली होती गुडघे, त्याचं दुखतो अजून. पण केलं ना, इकडं आणलं ससनमध्ये. कुठं नेऊ, ते चोळणारच म्हणला, चोळणार आहे ना, चांगला होता. पण त्याने नाही घेतलं. हे असतं थांबून आम्ही दुसऱ्या दिवशी लोकलमधून नेलं. प्रायव्हेट आहे ना शारदा क्लिनिक. अर्ध पैसे लई आहे. मग मला नव्हतं का टाक, मध्ये का नाही नेलं? हां गव्हर्नमेंट मध्ये? नाही नेलं. ते नाही बघत दादा नीट. तिथं हा. कुठं घाणीमध्ये, ते घाण होतं ससन पहिलं. हा का? मी तिथंच झाले मामाच्या वेळेस, हा का? फुकटमध्ये. हिला पण फुकटमध्येच झाले मी, सोनवणे दवाखान्यात. हा हा, अच्छा. तू टावरनं पैसे झाला का? हा. होय. नंतर नेलं ऑपरेशनाला हा, वाटतं. हा. तर मग ना, ह्याच्या वेळेस पण लई दुःखी झाले ते. ह्याच्या वेळेस पण मग ते काय सांगत होते, काय सांगत होते? राजू मामाला लागलं. हां, मग लोकलमधून घालून आलं तेव्हा किती तिकीट होते? किती? 2 रुपये. हा का? लोकलचं? हां, पहिले 12 होते म्हणतात माझ्या हा का? लग्नाच्या अगोदर.
भाराने. आणि मग नंतर 2 रुपयामध्ये झोपून आणलं त्याला. हा. मग मम्मी होती 3-4 वर्षाची. ती गेली सांगायला 3 का 4 वर्ष होती. मग तिने रिक्षात घातला बाबा. मग आले सांगते ॲडमिट केलं. मग तिथं राहिले. मग हिजे पप्पाला घरी लावलं आणि आम्ही 3 जण राहिलो. नंतर आई म्हणली जा मी सांभाळते तुझी घरपडपेठेतली आई. मग 8 वर्षाचा होता ना मामा. 8 वर्षाचा मामा होता. म्हणजे मग 8 वर्षाचं असं लागलं होतं का त्यांना? हा. अच्छा. मग आई आहे ना प्लॅस्टिक बांधून संडास वट्यावच बसवायची ना कागदावर. केलं मग आईने. घरी आणलं. मग घरी गेले मी स्वर्णाला घेऊन. हा. पहिलं मग इथंच राहत होतो आम्ही जास्ती. ह्या आईकडं तुझी आई बाबाकडं. मग नंतर ते आले इकडं राहायला. तेव्हा हे पण असेल ना प्रश्न काका, संदीप काका? हो एकत्रच होते. तेवढी जागा पुरायची का? हो. हा का? झोपायचं कसं ते अच्छा. झोपड्यावर जायचं आणि झोपायला. तुझ्या मम्मीचं लग्न झालं मग आईने घर बांधले ना बरं. माळा. नंतर लहानच होतं. झोपायचं माळा होता ना वरती. अच्छा. मोकळं होतं तेव्हा. घर. हा मोकळं होतं. तिकडलं पिन आपलंच होतं. हो का? ते अर्धा हिस्सा झाला म्हणून त्यांना दिलं ते पलीकडे. नंतर दिलं का ते? अर्धा बरोबर झालं तेव्हा. नाही तर सगळं होतं वरती. आम्ही वापरत होतो वरती दोन्हीकडलं. ते 2 हे 2 वर 4 होते खाली होते. या घरात किती वर्ष राहिली तू? कोणत्या? देवरोड. तिथं राहिले की आता तुझी मम्मी असं 4-5 वर्षाची तेव्हापासून राहिले. म्हणजे बघ किती वर्ष. 30-35 वर्ष. 30-35. अच्छा. हम्म. किती वर्ष झाली त्या घराला घेऊन? म्हणजे बांधलं होतं असंच बांधलं होतं ना. नाही विकासनगरचं. हा ते म्हणतोय. राहायला गेल्यावरच बांधलं मी. हो का? मग आता बघ की तेव्हा 35-30. 20 वर्ष झाले असतील. आता मम्मी तिथंच म्हणजे मम्मी इकडं झाली ना पुण्यात. मग मी तिथं आले घेऊन 7 वर्षाची असताना. मग चांगले 20-25 वर्ष राहिले की 30 वर्ष तरी राहिले. 20-25-30 बहुतेक. ओके. नंतर मम्मी 16 वर्षाची झाल्यावर लग्न झालं ना तिचं. 20-25 त्याच्या अगोदर मम्मी नव्हती. हां मम्मी झाल्यावर तिथं बांधलं मी. पुण्यात झाली ना मम्मी. मग तिथं गेले तरी 20 वर्ष राहिली बहुतेक. 20 वर्ष राहिली. मम्मीचं 16 म्हणल्यावर ते 4 वर्ष धर आहे का नाही. आणि विकासनगर म्हणलं आता जिकडं आता तिथं 19 वर्ष झाली. हा का? मग हिला झाले की आता पहिला बर्थडे तिचा तिकडं ते पण झाला. तूच घेतलं होतं ना? नाही हे म्हणजे आता दोघांचे पैसे मिळून त्याने 1.5 लाख भरलेत हप्ता. बाकीचे माझेच होते. हा का? 1.5 लाख भरलेत. ते 1.5 लाख त्याने दिलं होतं. मावशीचं घेतलं याचं घेतलं म्हणून दिलं. नाही म्हणजे 1.5 लाख त्यांनी भरलेत फक्त. आणि ते लोकांचं 1 लाख म्हणजे 2.5 त्यांनीच भरले समजायचं. बाकीचं मी भरलं. मग माझं घर ऐकलेलं त्यालाच दिले पैसे. माझी गाडी ऐकली त्यालाच दिले पैसे. गाडी कुठली? माझी गाडी होती की छोटी. तुमच्याकडे आहे ते? नाही रे तेच मामालाच घेतली होती. मामाला घेतली होती मी. बरोबर. तू झाल्यावर घेतली होती मी त्याला. 42,000ला रोग घेतली होती. हा का? रोग घेतली होती ती. नंतर ही म्हणली 2-2, 3-3 काय करायचे. हिचं काय ते 1800ला ऐकली. कुठली? ती जुनीवाली का? हां चांगली होती. काम काढूनच दिलं तिने. गाडी चांगली होती माझी. काम नाही काढलं म्हणजे नाही का खर्च नाही. नक्की गाडी होती ती पण. आता हे पांढरे घेतले सारखं पंक्चर काढ साफ हे कर. पावसाने होते ते. माझं नाही झाले कधी एवढी. हां का? सामान पण किती बसायचं आले पुढं. चांगली होती. 42,000 ओके.
44 का 42ला बघ स्वस्ताईमध्ये चिंचवडला घेतले. मी आजच नावे करणार होते म्हणूनच ते ऐकायला आले त्याला. तर ते आता कसं आहे लहान पोरांचं नाही का, त्याला हे लागतं फोटो बिटो, लहान होतं हे असं आहे. पहिली गाडी घेतली बाबाने तेव्हा मामालाच बसवलं होतं स्वारगेटला. 3 वर्ष होते आईकडं. राजू मामा झाल्यावर गेले, पाठवलंच नाही. आई वारल्यावर आणि तू मध्ये बिझनेस पण करत होती ना कपड्यांचा, हां त्याच्याबद्दल सांग. होय. थोडं बिझनेस वुमन टाईप त्या पार्ट बद्दल. 10 वर्ष ऐकलं मी. 10 वर्ष का? तिकडंच ना विकासनगरला असतं. विकासनगरला 10 वर्ष ऐकलं. कोण घ्यायचं कोण पण म्हणजे तू घरीच विकायची ना, दुकान वगैरे नव्हतं? नाही यायचं ना. आता तू घेतलं, आता तू नाही काय आता चित्रकाल काढते, आता ते पोराला कसं सांगतो तो. ऑर्गॅनिक मार्केटिंग एकदम. हां अच्छा. तू नाही का म्हणतो की मी तू आता अजून बघितलं ना, ते 10 जणांना सांग सांगितलं. कुठे घेतलं होतं सांगून मी. द्यायचं. आता रस्त्याने चाललं. हा अहो आमच्या इथं आहे ते सिद्धीची आजी म्हणायची मला. हा हा बिल्डिंगमध्ये पण 10-10 हजाराचं घेत होते. हा का? 10चं, कोणी 7चं, कोणी 5चं, कोणी 6चं, कोणी 3000चं. लेडीजचे कपडे विकायचे का तू? साड्या, झंपर पीस, रुमाल. अच्छा ते पहिले विकले रुमाल, साड्या. परत मग नंतर लगेच मग नंतर मटेरियल हे कपडे आयते ते शिवतात ना, आता कोणी घेत नाही. आता आयते निघालेत ना पॅन्टी बिंटी. आता पोरींना ड्रेस शिवायचा असला तर ते मटेरियल 500 रुपयाला आणलं की 650-700ला विकायचा. हा का? 500ला 450ला आणलं ना 600ला विकायचे मी. 600ला 700ला 650ला. इकडूनच घ्यायची? नंतर मुंबईवरनं ड्रेस मटेरियल नाही आणलं मी. आणलं थोडं जास्त इकडून आणलं. पुण्यामध्ये? इकडं चांगला माल लागला मला. बरं. हो आहे. हा आपण गेलो होतो ना इथं, त्यांनी तिथे. असं बॅग दिली होती मोठी. हां तिथं राहिलं होतं ना आपली पिशवी. हा का? तू जाऊन नाही का आणली पळत. आपण 3 जणी होतो तेव्हा, हा 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 मम्मी येतून मी. तुला नाही का हे घ्यायचं होतं ड्रेस शिवायचं होतं घे. हा हा मटेरियल चांगलं. पहिलं आम्ही तिकडं घेत होतो. तुला ड्रेस घेतला का मी तिथं घेत होतो. मग तिथला पोरगा म्हणला तिथे एक दुकान आहे, तुम्ही तिथं जावा, आमचंच आहे, म्हणजे कमी भावात नाही का. मग मला तिथं चांगलं 30-30 हजाराचं आणायची, 40 हजाराचं मला आणायची. हा का? खपायचं माझं. साड्या पिन मला महिन्याभरात नाही, महिने 2 महिने. हां तसं खपून जरा कमी पैसे उधारी आले की मग जायचं संपलं. हा का? मुंबईचं पिन लता मावशी आणून द्यायचे, त्यातले पैसे काढायचे. बरं. आपण म्हणतो जाऊ दे आणून देते या, आपल्याला होत नाही ना उचलायला बिचला, हे दुखतं माझं, मान दुखते. मग ते द्यायचे आणून, तिला द्यायचे मी पैसे. तिने 2-3 वेळा मॅक्सी आणल्या. मॅक्शा खापा पहिले मॅक्सीपासूनच सुरुवात केली मी. हा का? हां मॅक्शा नाही मॅक्सी आणि हे पेटीकोट. लोकांना आवडायचे कपडे? हो अजून पण नाव काढतात. हे कपडा बघ किती जाड आहे. हा आता याला किती वर्ष झाले? 10 वर्ष. हा का? हां अच्छा. उसत नाही. बायका म्हणतात उसत नाही, वर जात नाही आणि शिलाई मारायला लागत नाही. म्हणजे पक्की शिलाई. पक्की शिलाई. ते लोक कापड घेतात ताग्यातलं कापून शिलाई करून मग विकायला आणतात. मग आपण असंच उभं राहायचं. आपल्याला कलर पाहिजे ना, मग त्या माणसाला सांगायचं, मग ते काढून देतो. मग 1-1 डझन 12 कलर आणायचे. मग कोणी 6 उचलायचे, कोणी 1 डझन उचलायचे, कोणी 5 उचलायचे, कोणी 4 उचलायचे, घ्यायचे. आमच्या बिल्डिंगमधले बाहेरचे पण एकामेकीच्या नादाने कुठे घेतले हो चांगले ते पण यायचे. मला कापायचं माझ्या हातात लक्ष्मी. हात लावला ना तरी खपते. आता ते गाडीवाला येतो ना, आई म्हणतो तो हात गाडीवाला भाजीवाला असं मामाच्या वयाचा. तर खिडकीतून आता दिसत त्याला, तिकडूनच जायचं ना. मी म्हणायचे आमच्या तिथे गिराक असते. मग आवाज नाही दिला ना त्या दिवशी काय घ्यायचं, काही कपडे वाळ टाकत. म्हणलं नको, तर कोणीच नाही घेतलं, गेलं माघारी. आणि आपण गेलो हात लावला तर लगेच गिराक येते पटापटा त्याच्याकडं. देतो पण माप चांगलं होतं. त्याचे 40 रुपये टमाट दिले, अर्धा किलोच घेतले. असं काहीतरी आठवण सांग ना तुझी. काय सांगू तुला आठवतंय आणि नाही का चांगलं.
पहिल्याचं लहानपणाचं आता आठवायचं काय. लहानपणी सण आला तर आमचे वडील आई 10 पैशाला वेणी घ्यायची. मेहंदी काढायची ते मोगऱ्यावालं का? असे वेणी घालतो असे वेणी घालायचे. पहिले गजरे नव्हते एवढे जास्ती असायचे पण गजरे वावायचे लोक घरात. आणि मेहंदी काढायचे म्हणले धोबे हे वडा आहे ना तिथं झाडं होती पहिली. हो. आता आता बेल नाही का दत्ताचं आहे कॉलनीत तिथून एक रस्ता होता वाड्याला. तिथं धुवायला आंघोळ करायला गोधडी धुवायला असायचं. मग तिथंच आहे ना तिथंच झाडं असायची. कशाची? मेहंदीच्या पाल्याची. ते आणायचं आणि पाट्यावर वाटायचं. संध्याकाळी आई लावायची अशी आमची आई आणि असं असं करायचं आणि फडक्याने बांधायची. आम्हाला असं नाही का जेवून घ्यायचं हातरून पण टाकून घ्यायचं. मग आई आमची लावण अख्खच लावायची. रक्त लय पडायला लागलं त्याने खाजवलं आता आणि चाटतंय पडायला लय धार लागले. शिफ्टी